मी इकडे काय करते ब्लॉग मला करते. मला रोकटोक नाही करायचं जेवण बनवताना. हे नको टाकू ते नको टाकू. मी का रोकटोक करू, मी आज आयतं खाणार आहे. माहिती मी काय बनवताय तुम्ही, स्पेशल मेनू काय आहे? ऍक्च्युली खरं सांगू, मला ना माहिती नाही मी काय बनवतोय. देवा. बट मला वाटतंय चांगलं बनेल. आय डोंट नो. तू नाव ठेव नंतर त्याला. नाव म्हणजे नाही, नाव चांगलं नाही झालं का नाही बनवणार, वाटत? पण चांगलं बनवलं तर कशाला नाव वगैरे. चांगलंच बनवलं पाहिजे. फाईट नाही बनवलंय. खाल्लेलं म्हणून बोलतच नाही वाव टेस्टी झाले. ते पुलाव होणार आहे का बिर्याणी होणार आहे या मसाला भात होणार आहे. आय डोंट नो. काही ना काहीतरी बनणार आहे. पनीर आणि काय सोयाबीन आणलं. वाव, हेल्दी बनवणार. डोंट वरी, चांगलं बनव. तो रेसिपी आपल्याला नाही माहितीये काय अरे, मलाच नाही बनेल, माहिती. ते आपण दाखवू तुम्हाला आणि खाऊ. बट इंग्रेडियंट्स जे काय आहेत ते जरा हेल्दी वाटतात, त्यामुळे असं वाटतं की चांगलं टर्नआउट होईल. So let's see. मला हेल्दीच असणार, टेस्टी पण असतात, पण रेसिपी मला पण नाही माहिती. जे काय हातात भेटतो ते सगळं टाकायचं. जे काय हातात भेटतं मग काय पण नको टाकू, हेल्दीच टाक. तुम्ही ग्लास मी मापासाठी वापरतो. दुसरं काही मला कळत नाही पाणी किती टाकायचं. ओके. बाय द वे माझा नवरा गाणी ऐकत बनवतोय. बाय द वे पण हे असली कसली गाणी ऐकत जेवण बनवतो हा. मोटिवेशनल नाही म्हणजे मला बनवायला पण मोटिवेशनल भेटणार आणि तुला खायला पण. देवा, मला ताकद दे. त्याला बनवायची आणि मला खायची. आता भात शिजायला ठेवलाय. बापरे, भाग मिल्का भाग आणि थांबले का? भात बिल का भात चांगलं झालं तर तू तू खाऊन घे. चांगलं नाही झालं तर मी भाग बिल का भाग. गडी मैदानावर आलाय. दंगल दंगल गाणं ऐकून कोण जेवण बनवता यार. लागलं बेस्ट गाणं तो. हो गडे. नेक्स्ट गाणं आठवड्यात लागलं. चेंज कर. चांगलंय. संदेश, तुला मी एक विचारते, तू आज कसं काय जेवण बनवायला रेडी झालास? आणि तुझी तब्येत ठीक नाहीये. तू तर दाल भातच बनवणार होती. मला वाटलं काहीतरी चांगलं खाऊ. मी डाळ भातच बनवणार होते, कारण माझ्या अंगात आता एवढी एनर्जी नव्हती. ठीक आहे आता, पण दुसऱ्याच्या हाताचं पण कधी कधी खाऊशी वाटतं. तर म्हटलं चला बघूया काय बनवतो नवरा. चांगलंच वाटतंय सगळं आता स्टार्टिंगला. काय होत तर चॉपिंग स्किल दाखवते तुम्हाला याची. टॉपिक नेहमी का मास्टर शेफ होता शॉपिंग करायला. आपण गर्ल्स पेक्षा बॉईज जास्त छान शॉपिंग करतो असं मला वाटतं. फायनली हे कोणीतरी नाही, शॉपिंगच्या बाबतीत मी हे एक्सेप्ट करेल. आय होपफुली आपली ऑडियन्स पण एक्सेप्ट करेल. मुलं चांगली मुलं शॉपिंग खरंच चांगली करतात. नॉट ओनली शॉपिंग मुलं आणि गर्ल्स पण करतात, बट काय होतं घाई गडबड असते, डबा वगैरे हे ते सगळ्या गोष्टींची. चांगलंच करतात, बट थोडं घाई गडबड तिकडे तिकडं होतं. भात शिजला का? पाणी जास्त नाही. पाणी जास्त नाही. मला बघत नाही झालं नाही. आता तुला शिजायसाठी त्याच्यावर झाकण ठेवावं लागेल. पाणी वेळून झालं वाफून झालं. हा, मग भात शिजवायचा आहे ना आपल्याला. ठीक आहे. ओ माय गॉड, पाणीपुरी वाल्यासारखा माझा नवरा आता चॉक करत आहे. काय झालं अरे झालं ना कांदा कापून. वर बघून कांदा कापू शकतो माझा. वर बघ, वर बघ. टोमॅटो देतो कांदा पाहिजे तर. टोमॅटो एकदम नाजूक चिपतो. हॉटेलमध्ये पण एवढं स्लाइस एवढं पातळ नसतं चटपट.
त्यामुळे बोलतात घरचं जेवण असतं, हॉटेलचं नाही. ठीक आहे. हा का काकडी काय घरचं जेवण आहे? मला पण दे ना काकडी यार, एकटाच खातोय मोठा. तुला खायचं होतं ना. आणि बघा किती पातळ स्लाइस कट केलंय. ते खायला कट केलेलं आहे. एवढं पातळ बापरे. मला वाटतं तू सँडविच मध्ये बनवू शकतो हे, एकदम छान मस्त सेट होईल सँडविच मध्ये तू असं कटिंग केलं तर. जेव्हा सँडविच बनवायचं असेल ना तुला चॉपिंग करायला लावेल मी. रेडी करून ठेवलंय काय सोयाबीन आणि काय फ्लावर, वाटाणा, पनीर आणि हे सॅलेड आहे आमचं. हे काय सॅलेडच आहे ना यार. मला फोन आलेला तर मी शूट नाही करू शकली. माझ्या नवऱ्याने मी फोनवर बोलतपर्यंत काय काय आहे सोयाबीन आणि ओ माय गॉड स्टार्टर आणि शॉपर रेस्टॉरंट मध्ये आल्यासारखं फील व्हायला लागले मला यार. मला भूक लागली आहे सगळं बघून. ते बघून जास्त भूक लागली मला. फॉर अ टेम्पटिंग. काजू किती महाग झाले माहिती का तुला? गरिबांचं काजू टाकता शेंगदाण्यामध्ये प्रोटीन असतो. आज आम्ही फुल हेल्दी ड्रायफ्रूट राईस ड्रायफ्रूट राईस खाणार आहे. तू हे काय केलंय? पिंक काय कलर आलाय? अरे सॉरी, एकदम तुकडे बीटचे पडले रे. बीटचे पडले तर बॉईल केलं ना थोडं. तुला पिंक कलर आवडतं ना, तर पिंक कलरचा बनवतोय मसाला राईस. यार पिंक कलर. तुला माहिती आहे ना मला कुठला कलर आवडतो? कुठला कलर आवडतो मला? रेड अँड ब्लॅक. हा ठीक आहे राईट. पण तुला एक का माझी थोडी चॉईस म्हणजे रेड ब्लॅक आहे, पण मला आता हल्ली सगळेच कलर आवडायला लागले. ते तर मी होतो म्हणजे आता असं वाटतं की जाऊ दे सगळे कलर चांगले आहेत असं. काय आधी मध्ये का खायचं नाही मी? अरे जेवण अरे स्टार्टरच्या म्हणजे जेवण बनवायच्या आधीच खायचं असतं. स्टार्टर पोटात जाऊन ते जिरायला नाही संपेल म्हणून बोल. तुला भेटणार नाही ना म्हणून तुझं चाललंय हे सगळं. कळलं मला ते. आता जर काहीतरी तुला स्टार्टर दिला ना, हा मला स्टार्टर तर सर्व पण नाही भेटणार आहे. यार काय नवरा आहे, जेवण पण बनवतो आणि काय स्टार्टर बनवलंय माझ्यासाठी पण खायला पण नाही देते. काय माणूस हो, कसं टेन्शन दिसतं यार. भूक लागली यार मला. एक तरी दे यार पीस खायला. अरे तेल गरम गरम आहे वेट फॉर अ व्हाईल. तुझ्यासाठी एक छोटस गिफ्ट आणलंय. ते तू माझ्यासाठी जेवण बनवतोय, मला पोटात दुखतंय आणि तू माझ्यासाठी बनवतोय जेवण एवढं छान टेस्टी हेल्दी. तर मी तुझ्यासाठी आणले चितळेची भाकरवडी. ऍक्च्युली मला डाळ भात खायचं नाही म्हणून मी काय माणूस आहे. हे घे तुझ्यासाठी मी आणली चितळेची मिनी भाकरवडी. थोडीशी मला दिली तरी चालेल, एक दोन. तर मला पण भूक लागेल. अरे यार दे ना. अरे यार काय माणूस आहे. तुझं सॉन्ग लावलंस ना आज आता हे सॉन्ग, तो मूवी बघितलाय तू? गाणं भरपूर और तू मूवी नाही बघितला? कोणता आहे तो? नाव तरी सांग. मला नाव ऍक्च्युली पाठ नाहीये. काहीतरी बघ ना तिथे काय नाव आलंय. मला नाव नाही माहिती पण मी मूवी खूप वेळा बघितला. हा आपण बघूया का? हा चायना डॉन. हा बरोबर. आज बघायला जागा डिनर झाल्यानंतर. तर राईस रेडी झालाय. त्याची अरेंजमेंट झाली आहे. तो राईस आहे व्हाईट कलर.
बनव ना, भूक लागली आहे. कसं आहे मूवी म्हणजे adventure, रोमॅन्टिक ऍक्शन सगळं मिक्स आहे. ऍक्शन मेन म्हणजे ऍक्शन वर जास्त भर टाकली त्यांनी आणि रोमॅन्टिक पण आहे. दीपिका पादुकोण. दीपू दीपू माझी फेवरेट आहे. मग दीपू बोलायचं. दीपिका मॅम. ओके दीपिका मॅम नाही, दीपिका दीदी बोल, दीदी. वाव, सगळ्या व्हेजिटेबल्स घालायत आता ह्याच्यात. कलर एवढा डेंजर दिसतोय, पिंक. ते पिंक थोडंसं बीट पडलं ना त्यामुळे ऍक्च्युली मी त्याला स्नॅक्ससाठी कापलेलो. आज आपण पिंक भात खाणार आहे. पिंक भात. ह्याला नाव काय ठेवायचं माहिती का? पिंकी पुलाव. पिंकी पुलाव. तो बीट पडल्यामुळे नाही असा शिजू दे. आपण काय काय व्हेजिटेबल्स टाकलं त्याच्यात? काय नाही काय नाही मध्ये काय काय होतं यार. काय म्हणजे चांगलंच टाकलेलं पुलावमध्ये टाकतात तेच टाकलेले. ओके. Investments in Okay. securities read all the related documents carefully before investing. हे मसाल्यांचं तुम्ही डिटेक्शन काय ते इंट्रोडक्शन देणार आहात की हे ऍक्च्युली हे माझ्या मम्मीने बनवलेलं स्पेशल मसाला आहे. कधी? त्याला म्हणतात मम्मीने एवढं पॅकिंग एव्हरेस्ट करून गरम पाठवलं. मसाला. अच्छा, एव्हरेस्ट मम्मी बनवते. अरे मम्मी डी मार्टला गेलो होतो ना, मम्मी सांगितलेले गरम मसाले बनवले. ओके शाही बिर्याणी मसाला. बिर्याणी बनवतो. ओके, म्हणजे आपल्या पुलावमध्ये बिर्याणी मसाला, अजून कसला मसाला, सगळं जात आहे. देवा, पण व्हेज आहे, टेन्शन घेऊ नका. मी माळेकरी आणि व्हेजच जेवण आहे हे सगळं. ओके. हा कसं दे. खूप पोटात दुखतंय, सो मी आता जरा बसते. आता बघू हा किती वेळ लावतो बनवायला जेवण म्हणजे राईस. तर आता ते डिश रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल की काय ह्यानी काय बनवलं आहे. कारण त्या डिशला काही नाव नाही आहे, गाव नाही. हां, नाव ठेवलं आहे त्यांनी, पिंकी पुलाव म्हणून. ठीक आहे, बघू पिंकी पुलाव कसं झालं. काय झालं जेवणाचं. गेम खेळत बसलाय हा माणूस. मला भूक लागली आहे, खूप मरणाची. काय झालं तुमचं राईसचं? अरे बनवतोय रे, शिजू दे. आता ते टाइम लागतं ना, आता 4 मिनिटं 4-5 मिनिटं, तर 5 मिनिटाचा गेम लावला मी. हा का? कमॉन यू कॅन काय करते. वाव, एवढे यम्मी प्लेट तयार केलाय. पण एवढा मी राईस खात नाही, खूप जास्त वाढलाय. पण ठीक आहे, खूप प्रेमाने वाढलाय. यम्मी. याने जेवायला या. काय बोलला? तुझा प्लेट नाही, माझा आहे. ही तुझी प्लेट आहे. देवा, तुला काय वाटतं तुझ्यासाठी एवढं समजून मी. ठीक आहे, हे फक्त डेकोरेशन होतं. ही प्लेट ह्या माणसाची. राईस मी खाते आता, सांगते तुला कसा झालाय. मस्त झालाय राईस. यम्मी झालाय. अरे यम्मी झालाय, खरं बोलतीये. खरंच छान झालाय. मीठ जास्त झालंय. नाही, मला नाही लागत आहे. बरोबर आहे. यम्मी झालाय, टॉप क्लास.